नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। मी अमरदीप दगडे, मुख्य संपादक, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। संबंध महाराष्ट्राचे नाही तर अख्ख्या भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज भारतभर साजरी केली जात असताना बिलोलीमध्येही जो शिवाजी पुतळा आहे मुख्य रस्त्यावरती, याही ठिकाणी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरा करण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व महाराजांचे सर्वच व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की बिलोली नगरीमधील सर्वच सुपरिचित व्यक्तिमत्व या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी आज जयंतीच्या निमित्तानं आलेले आहेत। जय 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 भवानी जय 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 जय। पाहू शकता आपण की शिवाजी महाराजांच्या जय जयकाराच्या घोषणेने अख्खा परिसर या ठिकाणी दुमदुमलेला आहे। थोड्या थोड्यात आपण या ठिकाणी काही मान्यवरांची या ठिकाणी बाईट घेणार आहोत की आजच्या जयंतीबद्दल त्यांचं जनतेस काय संदेश आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट भारत पवार साहेब आपल्याला बाईट देण्यासाठी उपलब्ध आहेत। जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज ते या ठिकाणी वंदन करण्यासाठी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासोबत इथे हजर झालेले आहेत। त्यांचं आज या ठिकाणी काय भावना आहेत। पवार साहेब, आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी असंख्य लोकांसह पुष्पहार अर्पण केलात। जनतेस आपला या निमित्ताने काय संदेश राहील? प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आज मी बिलोली शहर व माझ्या वतीने व तसेच माझ्या काँग्रेस कमिटीच्या व पदाधिकाऱ्यांच्या सर्व बिलोलीच्या सुजाण नागरिकांच्या वतीने सर्व जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन आज क्षण हा सुवर्ण क्षण म्हणून आज पूर्ण जगभर 19 फेब्रुवारी हा मनवला जातो। तसेच महाराष्ट्रात पण आजचा हा उत्सव जो खूप मानापानाने शिवजयंतीचा सण म्हणून एक मोठा सण म्हणून साजरा करण्यात येतो। त्याप्रमाणे आज बिलोली शहराने पण आज शिवजयंतीची जे समिती स्थापन करू आज जे शिवजयंती जे आज इथं साजरी केली त्याबद्दल मी त्यांचे पण समितीचे पण आभार व्यक्त करतो। तसेच शिवजयंतीच्या सर्व बिलोलीवासियांना मी माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने मी आज शुभेच्छा देतो। इंद्रजित तुडमे सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपलब्ध या ठिकाणी आहेत। आपण त्यांचे मनोगत या ठिकाणी जाणून घेऊयात। दादा, आपले आज या ठिकाणी काय भावना, काय मनोगत आहे? सर्वप्रथम या ठिकाणी बिलोली तालुक्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना बिलोली शहराच्या वतीनं व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। फक्त मला या ठिकाणी प्रशासनाला एकच कळवायचं आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे 1972मध्ये। आदरणीय कैलासवासी गंगाधररावजी पटणे साहेब त्यावेळेस नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि तसेच माझे वडील माजी नगर उपाध्यक्ष यादवराव तुडमे त्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला होता। आणि या भास्करनगरी परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर खूप सुंदर या ठिकाणी हा परिसर वाढू लागला। म्हणून मला या ठिकाणी 1972ला जो पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता, पण या ठिकाणी त्या पुतळ्याच्या आजूबाजूला खरोखरच खूप घाणी सर्वांचे झालेले आहे। आणि मागच्या माझ्या सामाजिक कार्यकाळामध्ये मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे काही या ठिकाणी अवैध धंदे चालू होते, मी सय्यद रियाज व आमचे सहकार्य मिळून ते इथले अवैध धंदे आणि या ठिकाणी काही लोक नशापानी करत होते, मी या ठिकाणी प्रशासनाला सांगून इथले ते काही जे लोक होते त्यांचं मी पायबंद केलेलं आहे। आणि प्रशासनाला सांगितलं होतं की या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या वतीने वॉचमॅन नेमावं आणि त्याची पगार आपण नगरपालिकेने द्यावं, जेणेकरून या ठिकाणी पुतळ्याचं सुशोभीकरण व्यवस्थित राहील आणि जे जुगार खेळणारे लोक आहेत, जे नशापानी करणारे लोक आहेत या ठिकाणी बसणार नाहीत। आणि मला प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, मला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा आहे 1972 साली उभारण्यात आलेला, त्या पुतळ्याचं पुन्हा एकदा सुशोभीकरण करून आणि या ठिकाणी अश्वरूढ पुतळा उभारावं मी प्रशासनाला विनंती करतो। आणि माझे काही जे समाज बांधव आहेत, मराठा समाज असेल किंवा इतर सर्व समाज असतील, कारण छत्रपती शिवाजी महाराज एका समाजाचे नव्हते, ते सर्व 12 बोलतो धरांचे लोक राजे होते। म्हणून या ठिकाणी मला सर्व लोकांना विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारावा आणि सर्वांनी सहकार्य करावं। आणि पुन्हा एकदा मी सर्व
बिलोली शहराच्या व तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीतो शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. एकंदरीतच इंद्रजित दादाने या ठिकाणी केवळ छत्रपती जयंतीच्या दिवशीच नाही तर वर्षभर या ठिकाणी पुतळ्याची सुरक्षा करण्याचं आवाहन प्रशासनाला या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी शिवाजी पाटील पाचपेपळीकर देखील या ठिकाणी, दिलीप पाटील पाचपेपळीकर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण आज या निमित्ताने त्यांचंही मनोगत या ठिकाणी जाणून घेऊयात. पहिल्यांदा सर्व समाज बांधवांना, भारतीयांना शिवजयंतीच्या ग्रामीण भागातला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आत्ताच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज जे जातीबाहेरचे म्हणजे सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून राजकारण करत होते, समाजकारण करत होते आणि ते रयतेचे राज्य होते. आता इथं बिलोली शहराच्या पूर्ण पदाधिकाऱ्याचं विशेषतः मी नम्र म्हणजे अभिनंदन करू इच्छितो. खऱ्या अर्थाने या जात म्हणलं तर या शहरामध्ये मराठा समाज बोटावर मोजण्या इतका आहे. परंतु वाघमारे बंधू असतील, आमच्या अंकुशदादा हे असतील, तुर्मे साहेब असतील, हाफिजदादा असतील, सर्व मुस्लिम बांधव या खऱ्या अर्थाने तर आमच्या म्हणजे अतिशय कमी सण एक राजू पाटील सारखा सामान्य कार्यकर्ता असताना खऱ्या अर्थानं शिवजयंती कशी साजरी करावी त्या बिलोली नगरवासियांच्या या सर्व माझ्या ज्येष्ठ मंडळीकडे बघून मला आनंद वाटतोय. परत एकदा मी शहरातील सर्व कार्यकर्त्यांना, ग्रामीण भागातील सामान्य माणसाला शिवजयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अभिजित तुडमेदादा देखील उपलब्ध आहेत. आपण तेही या ठिकाणी सर्वांना आपल्या शुभेच्छा देऊ इच्छितात. श्री छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती थाटामाटात साजरा करण्यात आली. बिलोली शहरवासियांच्या वतीने सगळ्यांना शिवमय शुभेच्छा. धन्यवाद दादा. या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक राजेंद्र कांबळे हे देखील उपलब्ध आहेत. आज जयंतीनिमित्ताने त्यांच्या काय भावना आहेत आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या ठिकाणी जयंती जी आहे बिलोली शहरामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने ह्या ठिकाणी साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एकंदरीत जर पाहिलं आत्ताचं आमचे मित्र इंद्रजित तुर्मे यांनी सांगितलं की माजी नगराध्यक्ष गंगाधरराव पटणे साहेब आणि उपाध्यक्ष यादवरावजी तुर्मे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा 1972ला पुतळा उभा केलेला आहे. मात्र हा पुतळा जे आहे ह्या पुतळ्याचं क्षेत्रफळ जवळपास 2.5 ते 3 एकर ह्या क्षेत्रफळामध्ये हा पुतळा उभारलेला आहे. एकंदरीत पाहता 2013 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानामधले जे कर्णकुंडल आहेत ते गायब झाले होते आणि तशी बातमी मी स्वतः दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून आणून इथं प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं की त्यावेळेस गाजुलवाड साहेब तहसीलदार होते. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की बाबा मीडियाच्या माध्यमातून की इथं वॉचमन ठेवायला पाहिजे जेणेकरून पुतळ्याचं सुद्धा सुशोभिक म्हणजे चांगलं राहील आणि साफसफाईसुद्धा होईल. मात्र आजवर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं आजपर्यंत कोणतंही पाऊल उचललं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019 साली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समिती बिलोली तालुक्याच्या वतीने ह्या ठिकाणी स्थापन झालेली होती. या ठिकाणी सर्वच आमदार उपस्थित होते, आपले जितेश अंतापूरकर होते, नगराध्यक्ष होते, सगळेच भास्करराव पाटील खतगावकर साहेबसुद्धा होते. मात्र 2019चा आणि 2026चा कार्यकाळ जर पाहता 7 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला. मात्र आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही आणि ते पूर्णाकृती पुतळा उभा टाकला नाही. म्हणजे एकंदरीत राजकारणाच्या उद्देशानंच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, मात्र कृतीत मात्र शून्य काम करायचं अशी ह्या ठिकाणी जी चालू आहे. तरी मी आज परिषद प्रशासनाला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि समितीला सुद्धा आवाहन करू इच्छितो की 2021ला 13 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा टाकू शकतो. मात्र 7 वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होत नाही. ही खंत वाटते. एक भीमसैनिक म्हणून मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशोभीकरण आणि अश्वरोड पुतळा लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी उभा राहण्यात यावा. धन्यवाद सर. या ठिकाणी पोलीस प्रशासनाद्वारे देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे. नुकतेच या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी DSP श्री श्याम पानेगावकर साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. या निमित्ताने आपण साहेबाचं देखील या ठिकाणी मनोगत आणि त्यांच्या भावना आणि संदेश व्यक्त घेऊयात. नमस्कार सर्वांना. शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. आज बिलोली शहरामध्ये शिवजयंतीच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आमंत्रित केले त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित राहून महाराजांना मानवंदना केलेली आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम रक्तदान शिबिर येथे आयोजित केलेले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे माननीय पोलीस अधीक्षक सर
अविनाश कुमार यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये गणपती उत्सव असू द्या, रमाई जयंती असू द्या किंवा कुठलेही सण उत्सव असू द्या, DJ-ला आपण कुठेही परवानगी दिलेली नाही आणि नागरिकांनी तसाच चांगला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्ह्यामध्ये कुठेही DJ-ला आपण परवानगी दिलेली नाही आहे. पोलीस दलाच्या या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन आता यानंतरही महिनाभरासाठी आपल्या बिलोली तालुक्यामध्ये, नायगाव तालुक्यामध्ये, गावागावामध्ये मिरवणुका आयोजित करण्याचे लोकांचे नियोजित आहे. सर्व नागरिकांना आम्हाला असे आव्हान आहे की आपण DJ मुक्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक करूया. आपले जे युगपुरुष आहे शिवाजी महाराजांचे विचार या दिनाच्या निमित्ताने जागरूक करूया. त्यांचा संदेश जो होता त्याचे आपण पालन करून त्यांच्या मार्गावर जाण्याचा, चालण्याचा प्रयत्न करूया, असे आव्हान आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मी करू इच्छितो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी बिलोली पोलीस ठाण्याच्या इंचार्ज तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठीक आहे, एकंदरीत या ठिकाणी पत्रकार श्री शिंदे साहेब देखील इकडे उपलब्ध आहेत. त्यांनी काही मनोगत व्यक्त करू इच्छितात. आपण त्यांचं या ठिकाणी मनोगत घेऊयात. सर्वांना जय शिवराय. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त आज बिलोली शहरामध्ये विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक व विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती तालुका बिलोलीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा मी आभारी आहे. तसेच या ठिकाणी आज शिवजन्मोत्सव समिती बिलोली व हिरो होंडा शोरूम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये चांगला असा उदंड प्रतिसाद देऊन बिलोलीकरांनी एक चांगला पायंडा या शिवजयंतीच्या निमित्त ठेवलेल्या या कार्यास चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मी सर्व दानशूर रक्तदात्यांचं मी पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आमचे सहकारी मित्र राजेंद्रजी कांबळे यांनी ज्या पुतळा सुशोभीकरणाच्या संदर्भात ज्या काही भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी या ठिकाणी अनेक मान्यवरांना ज्या वेळेस आमच्या समितीच्या बैठकीमध्ये ज्या वेळेस जे मान्यवर मंडळी उपस्थित होते यामध्ये आमदार जितेजी अंतापूरकर साहेब असतील, तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर असतील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर असतील, यांच्याशी सतत पाठपुरावा करून हा पुतळा सुशोभीकरणाचा आशीर्वाद पुतळा बसविण्याचा मी त्यांना सतत पाठपुरावा केलेला आहे. नुकतंच 4-5 दिवसापूर्वी मी खतगावकर साहेबांशी चर्चा केली या संदर्भात. त्यांनी एक व्यापक अशी बैठक घेऊन हा सुशोभीकरणाचा पुतळा तात्काळ निकाली काढण्याचंही यावेळी मला आश्वासन दिलं. यानंतर आम्ही काही दिवसामध्येच एक सर्वांना सोबत घेऊन एक मोठी बैठक घेऊन या सुशोभीकरणासंदर्भात आम्ही नक्कीच मार्ग काढू. याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना एक आश्वासन देतो आणि या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. जय. धन्यवाद सर. एकंदरीत आपण पाहिलं सर्वांच्या मते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बनला पाहिजे ही सर्वांची अपेक्षा आहे. येत्या काळात आपल्याला हा पुतळा इथे पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने बिलोली तालुका शिवजयंती समिती व फरांदे होंडा बिलोली यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे या शिबिरामध्ये पोलीस प्रशासनाने नुसती भेटच दिली नसून स्वेच्छेने या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्याम पानेगावकर साहेब, तसेच बिलोली पोलीस स्टेशनच्या निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा इंचार्ज कमल शिंदे मॅडम, तसेच पी एस आय तिडके साहेब हे तिघंही या ठिकाणी स्वेच्छेने या ठिकाणी रक्तदान करताना आपण या ठिकाणी पाहू शकता की ही समाजासाठी एक प्रेरणा आहे की केवळ अधिकारी म्हणून, प्रशासक म्हणून आपण हाजरी लावून फोटो न काढता प्रत्यक्ष आपण या उपक्रमामध्ये सहभाग कसा घ्यावा याचं हे चांगलं उदाहरण या ठिकाणी ठरत आहे. यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये सर्वप्रथम रक्तदान करणारे नगरसेवक शिवाजी गायकवाड यांचा देखील राजू पाटील शिंदे व DYSP पानेगावकर साहेब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना या उत्सव समितीचे अध्यक्ष राजू पाटील शिंदे व DYSP श्याम पानेगावकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.